साथेफल में धूप काले में पानी किल्लत, महिला और किसानों की पीने के पानी के लिए भटकना। साथेफल गांव के नागरिकों ने तहसीलदार हिंगनघाट गढ़ विकास अधिकारी को ज्ञापन देकर पानी किल्लत दूर करने की मांग, अन्यथा आंदोलन का दिया इशारा। साथेफल हिंगनघाट यहाँ जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर कुएं का गहराईकरण, रिचार्ज स्पॉट, कुएं में हॉरिजॉन्टल बोर, ये काम मंजूर हुए। इन कामों को शीघ्रता से शुरू करना आवश्यक था, लेकिन इन काम को अब तक शुरू नहीं किया गया। साथेफल की पानी सप्लाई के लिए 2 कुएं होने पर भी दोनों कुओं में पानी कम होने से पिछले अंदाजन 12 साल से निजी कुएं का अधिग्रहण करके पानी किल्लत दूर करने का प्रयास किया जा रहा। इस साल भी पानी टंचाई होने पर गांव के निजी कुएं को मार्च 2024 में अधिग्रहित किया गया है। इस वजह से ग्रामीण पानी पुरवठा विभाग जिला प्रदेश वर्धा ने जल जीवन मिशन सन 2022-23 अंतर्गत साथेफल पानी पुरवठा योजना के काम के लिए 73,37,000 रुपए के काम को मंजूरी दी, लेकिन काम न होने से साथेफल अभी भी पानी को तरस रहा। आने वाले 7 दिनों में पानी किल्लत दूर करने की मांग की, अन्यथा आंदोलन करने का इशारा दिया। हिंगनघाट से संवाददाता की रिपोर्ट। सर्वप्रथम भाऊ, मी साथेफळ गावातील एक सामान्य नागरिक आहोत. मागील 1 महिन्यापासून पाणीटंचाई त्या गावामध्ये होत आहे. ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे हे सर्व घडलं आहे. कारण 2 विहिरी 2 टाक्या असून आजही गावाला त्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. आणि तसेच आमच्या गावाला जल मिशन योजनेअंतर्गत 83 लाख रुपयाचं काम मंजूर आहे. पण ते काम परिपूर्ण गेल्या 2 वर्षापासून केल्या गेलं असतं तर आज आमच्यावरती वेळ आली नसती. आणि सतत मागील आमचा एक पंप आहे, त्या पंपमध्ये बिघाड आल्या कारणानं सलग 11 दिवस पाणी गावाले पुरवठा बंद होता. त्याकरता आम्ही BDO साहेबाला, ग्रामसेवक साहेबाला, ग्रामसेवक नवीन आल्या कारणानं सगळ्याला माहिती देऊनसुद्धा आजही आमच्या गावामध्ये पाणी टंचाई आहे. त्याकरता आज या माननीय तहसीलदार साहेबाले आम्ही निवेदनातून सर्व गावकरी साथेफळवासी आज या निवेदनातून त्यांना कळवलेलं आहे. म्हणजे सर्व कुटुंबाला ते जे म्हणजे पाणी खूप महत्त्वाचं आहे आणि या शासनानं ग्रामपंचायतनं याच्या दुर्लक्षणामुळे आज त्या माता भगिनीवर किंवा शेतकऱ्यावर ही वेळ आली आहे. जर आमच्या 83 लाख रुपयाचे जल मिशन योजनेअंतर्गतचे जर कामं पूर्ण झाले असते, आज हे वेळच नसती आली आमच्यावर. आणि अधिग्रहण म्हणत आहे हे लोक, BDO साहेब किंवा ग्रामसेवक, सन 2012 ते 2025पर्यंत एका शेतकऱ्याचं पाणी विकत घेत आहे. आणि 83 लाख रुपयाचा त्या कामाकडं यायचा जर लक्ष असतं तर आज ते पाणी घ्यायची गरज नाही आली असती आणि आमच्या जनतेच्या पैशाची लूट नाही झाली असती. हे उधळपट्टी चालू आहे सर्व या ग्रामपंचायतच्या पैशातून, सामान्य फंडातून. आणि एकीकडं सांगते का 14 लाख 7 लाख रुपये आमचे इलेक्ट्रिकचे बिलं बाकी आहे. तर आम्ही का करणार? ग्रामसेवक असे उद्धट उत्तर देते. आणि ग्रामसेवक नवीन असल्याकारणानं बरेच लोकांना आम्ही त्याला विचारणा केली का यावेळेस तरी तुम्ही सतर्क राहून आमची पाणी टंचाई निर्माण कमी करा. तर त्याचं कुठलंही लक्ष नाही. फक्त ते एक काजळसळा या गावचे ते हेडक्वार्टर असल्याकारणानं ते सदैव त्या गावले 24 तास ड्युटी देतात. आणि साथेफळ हप्त्यातून 1 दिवस 2 दिवस घंटा 2 घंटे ते थांबून आपला कारभार कोणासिंग करते. का करते? कारण बॉडी नसल्याकारणानं तिथं कोणाचाही मोबदला नाही आहे. नवीन पाईपलाईन टाकली, नवीन सगळं केलं, पण त्या विहिरीला पाणी नसल्यामुळं किंवा तिसरी विहीर टाकीची काहीही आवश्यकता नसल्यावरही यानं विहिरीची उपाययोजना सुचवली नाही. म्हणून आज ते दिवस पाहायला लागले त्या गावाला.